मित्रांनो, या ठिकाणी पहा बीड जिल्ह्यामध्ये आता पोलीस पाटलाच्या जे काही जागा आहेत पहा ते निघालेले आहेत. लवकरच पेपर सुद्धा होतील. टाईम कसा गेला हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. आपण या ठिकाणी पाहणार आहेत बीड जिल्हाविषयी सामान्य ज्ञान. त्यामुळे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आणि मित्रांनो या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे बघा. तसे Telegramची लिंक सुद्धा आहे. तर WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक लिंक टाकलेली बघा WhatsApp ग्रुपची. त्या ग्रुपच्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि लगेच जॉइन व्हा. पहिलं काम ते करा. या ठिकाणी तुम्हाला सगळे बीड जिल्ह्याची माहिती तसेच PDF पोलीस पाटील झालेल्या जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्या मिळून जातील. त्यामुळे लवकरात लवकर तो ग्रुप जॉइन करून घ्या मित्रांनो. वेळ फार कमी पहा. लवकरात लवकर जॉइन करा कारण की या ठिकाणी आत्ता फॉर्म भरायला चालू होईल आणि लगेच या ठिकाणी पेपर सुद्धा होऊन जातील. तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तुम्ही म्हणता ना एवढी मोठी संधी आम्ही हुकवली. त्यामुळे असं न होता मित्रांनो लवकरात लवकर तो ग्रुप जॉइन करा. चला आता आपण प्रश्नाकडे वळूयात आणि मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्यासाठी तुम्हाला मी 3 ते 4 सेकंदाचा वेळ देणार आहे. त्या वेळेमध्ये तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाइप करायचे बघा ABCD अ, ब, क, ड. बरोबर की नाही? चुकलं तरी चुकू द्या परंतु टाइप करा. जेणेकरून मित्रांनो तुमचा अभ्यास होईल आणि मित्रांनो एकदा टाइप केलं तर हा प्रश्न तुम्ही कधीच विसरणार नाही. चला पहिला प्रश्न मित्रांनो, भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 5व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग कोणत्या ठिकाणी आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 5 स्टार मारून लिहून ठेवा. IMP करून ठेवा वहीमध्ये. तर परळी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं. कितव्या क्रमांकाचं आहे? 5वे पहा. समजलं? नेक्स्ट आहे पहा. परळी वैजनाथ या ठिकाणामधलं ज्योतिर्लिंगाच्या मंदिराचं सध्याचं बांधकाम कोणी केलं आहे? कोणी केलेलं आहे? तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले पहा. समजलं? बीड जिल्ह्यातील शनीच्या 3.5 शक्तिपीठापैकी एक पूर्ण पीठ असणारं ठिकाण म्हणजे कोणतं आहे? तर कोणतं आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक राक्षस भुवन आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. बीड जिल्ह्यामधील सौताडा धबधबा कोणत्या नदीवर तयार झालेला आहे पहा. द्या उत्तर. हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सोपा पण आहे पहा. पाठ करून ठेवा. 1 मार्क खिशात घाला. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो विंचरणा. ऑप्शन क्रमांक क विंचरणा हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे बघा. संत श्री मत स्वामी महाराज यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो कपिलधार. लक्षात ठेवायचे पहा कपिलधार. श्री संत बंकट स्वामी महाराजाचं मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर नेकनूर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क नेकनूर. नेक्स्ट आहे मित्रांनो मराठी भाषेचे आद्यकवी म्हणून कोणाचा गौरव केला जातो? मराठी भाषेचे आद्यकवी म्हणून कोणाचा गौरव केला जातो? तर कवी मुकुंदराज याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ब कवी मुकुंदराज. नेक्स्ट आहे मित्रांनो विवेक सिंधू या ग्रंथाचे ग्रंथकर्ते कोण आहेत? विवेक सिंधू. तर कोण आहेत मित्रांनो? मुकुंदराज याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचंय. मुकुंद राज याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा. मराठीचे आद्य कवी मुकुंदराज यांची समाधी टिंबटिंब या शहरात आहे. तर कोणत्या शहरात आहे मित्रांनो? अंबेजोगाई. लक्षात ठेवायचे पहा अंबेजोगाई याचं योग्य उत्तर आहे पहा. बीड नगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? सांगा पटकन. बीड नगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक ब बघा 1952 मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. बीड या ठिकाणी टिंबटिंब वर्ग नगरपालिका आहेत. तर ऑप्शन क्रमांक अ वर्ग नगरपालिका आहेत. जिल्हा पोलीस पाटील भरती आपल्यासाठी या ठिकाणी निघलेली पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे पहा. अतिशय महत्त्वाचं म्हणजे पगार सुद्धा मानधन सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आहे. गावातल्या गावात असणार आहे. त्यामुळे आपल्या जर जागा सुटली असेल तर जागा सोडू नका. चांगला अभ्यास करा. कारण की या ठिकाणी जो अभ्यास करेल तोच टिकेल पहा. तो पण योग्य डायरेक्शनने अभ्यास केला तर तोच आपल्याला या ठिकाणी शेवटच्या फायनल लिस्टमध्ये आपलं नाव येऊ शकतं पहा. योग्य विषयाचा आणि योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास केला. समजा आपल्याला पुण्याला जायचं आपण मुंबईच्या गाडीमध्ये बसलो तर बघा मुंबईची गाडीमध्ये जर बसलो जेवढी गाडी फास्ट जाणार तेवढं आपण या ठिकाणी आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळे योग्य डायरेक्शन म्हणजे योग्य दिशेने अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ती योग्य दिशाच मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. यामध्ये जर पाहिलं तर वेळ फार कमी बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी 10,000 प्रश्नांच्या PDF बनवले आहेत पहा. रोज बघा 1,000 जरी प्रश्न वाचले आणि रोज बघा 1,000 प्रश्न झाले तर 10,000 प्रश्न 10 दिवसात होते. टार्गेट ठेवून काम केलं तर 100% आपल्याला रिझल्ट भेटतो. त्यामुळे पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण 10,000 प्रश्न या ठिकाणी बनवलेले आहेत मित्रांनो.
₹249 किंमत असणार आहे. हे प्रश्न तुम्हाला खूप महत्त्वाचे असणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे 9325230840 या नंबरला ₹249 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही क्यूआर आहे हा स्कॅन करून याच WhatsApp नंबरला तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे. पहा त्याचा स्क्रीनशॉट पेमेंट झाल्याचा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व प्रश्न हे पाठवून देईल. खूप महत्त्वाची PDF असणार आहे आणि मित्रांनो गाफील राहू नका. लगेच अभ्यासाला लागा. कारण की जेवढं लेट होतो तेवढं आपलं नुकसान आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी प्रश्न घ्यायचे आहेत आणि लगेच अभ्यासाला लागायचं आहे. गावातल्या गावामध्ये जॉब आहे पहा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगला संधी आलेली पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. वेळेचा सदुपयोग करा आणि लगेच फॉर्म भरा व्यवस्थेमध्ये आणि मित्रांनो लवकरात लवकर घ्या. कारण की बघा गावातल्या गावामध्ये जॉब आहे. संधी सोडू नका. जास्त काही सांगत नाही. चला पुढचा आपण या ठिकाणी प्रश्न पाहूयात. इसवी सन टिंबटिंबमध्ये वडवणी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. तर लक्षात ठेवा मित्रांनो कधी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक क 1999 मध्ये करण्यात आली पहा. राजा हरिश्चंद्र यांचं भारतातील एकमेव असणारं मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर कोणत्या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड पिंपरी या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा पिंपरी. वडवणी तालुका टिंबटिंब विधानसभा मतदारसंघामध्ये येतो वडवणी तालुका. तर मित्रांनो वडवणी तालुका हा माजलगाव मध्ये येतो पहा ऑप्शन क्रमांक ब माजलगाव. पुढचा प्रश्न मित्रांनो वडवणी या ठिकाणी टिंबटिंब प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. तर ग्रामपंचायत मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा ग्रामपंचायत. वडवणी हे ठिकाण टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे. तर कापड उत्पादनासाठी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा कापड उत्पादनासाठी. बीड जिल्ह्यामध्ये टिंबटिंब या ठिकाणी भगवान शंकराची 7 हेमाडपंथी शैलीची मंदिरे आहेत. चला खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर पाटोदा या ठिकाणी पहा ऑप्शन क्रमांक क पाटोदा हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा पाटोदा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पाटोदा शहर कोणत्या नदीच्या सानिध्यामध्ये वसलेलं आहे पहा पाटोदा हे शहर. तो ऑप्शन क्रमांक अ मांजरा लक्षात ठेवायचं मांजरा. पाटोदा तालुक्याचा समावेश टिंबटिंब विधानसभा मतदारसंघामध्ये होतो. तर आष्टी मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ आष्टी. समजलं? नेक्स्ट आहे मित्रांनो पाटोदा या ठिकाणी टिंबटिंब प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. तर बघा पाटोद्याची ग्रामपंचायत आहे पहा लक्षात आलं. बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध नायगाव मयूर अभयारण्य कोणत्या तालुक्यामध्ये आहे? सांगा पटकन. तर मित्रांनो हे कुठे आहे पहा पाटोद्यामध्येच आपल्याला पाहायला मिळतं. रामदास स्वामी यांचं पट्टशिष्य श्री उद्धव स्वामी यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर केज या ठिकाणी मित्रांनो ऑप्शन क्रमांक क केज या ठिकाणी. बीड जिल्ह्यामधील काय प्रश्न आहे पहा बीड जिल्ह्यातील टेकड्यांनी वेढलेलं शहर म्हणून टिंबटिंब शहरास ओळखलं जातं. तर केज मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक ब केज. केज तालुक्यामधील धनेगाव या ठिकाणी टिंबटिंब नदीवर धरण बांधण्यात आलं आहे. तर मांजरा ऑप्शन क्रमांक अ मांजरा हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. केज या ठिकाणी टिंबटिंब प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. केज या ठिकाणी. तर नगरपंचायत मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक क नगरपंचायत. नेक्स्ट मित्रांनो सिंदफणा ही कोणत्या नदीची प्रमुख उपनदी आहे? सिंदफणा. तर मित्रांनो ही गोदावरी नदीची काय पहा उपनदी आहे. लक्षात ठेवायचं गोदावरी. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो इसवी सन टिंबटिंब मध्ये शिरूर कासार या तालुक्याची निर्मिती झाली. तर कधी झाली मित्रांनो तर 1999 हे आपलं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. पुढचा प्रश्न मित्रांनो शिरूर कासार तालुका 1999 पूर्वी टिंबटिंब या तालुक्याचा भाग होता. तर कोणत्या तालुक्याचा भाग होता? तर पाटोदा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क पाटोदा. पुढचा प्रश्न मित्रांनो शिरूर कासार या ठिकाणी टिंबटिंब प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. तर कोणती कार्यरत आहे मित्रांनो लक्षात ठेवा. तर ग्रामपंचायत मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवा ग्रामपंचायत. माजलगाव हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर सिंदफणा लक्षात ठेवा मित्रांनो सिंदफणा. माजलगाव नगरपालिकेची स्थापना कधी झाली? तर माजलगाव नगरपालिकेची स्थापना 1953 मध्ये झाली पहा लक्षात ठेवायचं 1953. नेक्स्ट आहे पहा माजलगाव या ठिकाणी टिंबटिंब प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित आहे. तर कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक ब नगरपालिका आहे पहा लक्षात ठेवा नगरपालिका. बीड जिल्ह्यामध्ये टिंबटिंब या ठिकाणी भारतातील 5वं ज्योतिर्लिंग आहे. तर परळी मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक परळी. पुढचा प्रश्न मित्रांनो परळी वैजनाथ या ठिकाणी कोणत्या प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे?
तर नगरपालिका मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, नगरपालिका. पुढचा प्रश्न मित्रांनो, परळी वैजनाथ या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगापैकी टिंबटिंब ज्योतिर्लिंग आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, 5वे. लक्षात ठेवायचे पहा 5वे. सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. गेवराई या ठिकाणी कोणती प्रशासकीय यंत्रणा कार्यान्वित आहे? कुठं? गेवराई या ठिकाणी. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब, नगरपालिका हे आपलं याचं योग्य उत्तर होईल पहा, नगरपालिका. गेवराई शहराचं पूर्वीचं नाव काय होतं? तर गेवराई या शहराचं पूर्वीचं नाव होतं गौराई. ऑप्शन क्रमांक क, गौराई होतं पहा. सन 1763 मध्ये बीड जिल्ह्यातील बघा, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये कोणत्या ठिकाणी मराठी आणि निजाम यांच्यामध्ये लढाई झाली होती? तर ठिकाण कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक अ, राक्षस भुवन हे याचं योग्य उत्तर आहे पहा, राक्षस भुवन. सन 1763च्या राक्षस भुवन येथील लढाईमध्ये यांनी यांचा पराभव केला. कोणी कोणाचा पराभव केला? तर लक्षात ठेवा, मराठी यांनी निजामाचा या ठिकाणी पराभव केला होता. गेवराई तालुक्यामध्ये पाडाळसिंग या ठिकाणी कशाचं मंदिर आहे? तर कशाचं आहे बघा, एकलिंगेश्वराचं मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. गेवराई तालुक्यात दक्षिण भागातून वाहणारी नदी कोणती आहे? तर कोणती मित्रांनो? ऑप्शन क्रमांक ब, सिंदफणा हे याचं योग्य उत्तर आहे पहा. गेवराई तालुक्यामध्ये पीक उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे गेवराई तालुका. तर कोणतं? कापूस उत्पादन मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. गेवराई तालुक्यामध्ये टिंबटिंब हे गाव, गेवराई तालुक्यातील टिंबटिंब हे गाव लाकडी बैलगाड्या बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. तर मादळ मोही, लक्षात ठेवा मित्रांनो, मादळ मोही. नेक्स्ट आहे आंबेजोगाई हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे पहा, आंबेजोगाई. तर मित्रांनो जयंती मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. टिंबटिंब हे आंबेजोगाई शहराचं ग्रामदैवत आहे. तर आपल्या सगळ्याला माहिती आहे मित्रांनो, माता योगेश्वरी देवी हे याचं काय पहा, योग्य उत्तर आहे पहा. नेक्स्ट पहा, खालील पर्यायापैकी आंबेजोगाई शहरा संबंधित पर्याय आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर माता योगेश्वरीचं मंदिर हे सुद्धा बरोबर आहे. कवी दासोपंताचं वास्तव्य हे सुद्धा बरोबर आहे. खोलेश्वराचं मंदिर सुद्धा, म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात आलं, यापैकी सर्व. आंबेजोगाई तालुका कोणत्या विधानसभा मतदारसंघात येतो? तर केज मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, केज. आंबेजोगाई या ठिकाणी टिंबटिंब प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे. तर बघा, नगरपालिका त्या ठिकाणी कार्यरत आहे पहा. कोणती? नगरपालिका. आंबेजोगाई शहर कोणत्या कवीची कर्मभूमी आहे? तर कवी मुकुंदराज मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, कवी मुकुंदराज. पुढचा प्रश्न मित्रांनो, मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणत्या शहराची ओळख करण्यात येते? आंबेजोगाई मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, आंबेजोगाई. आंबेजोगाई शहराचं प्राचीन नाव काय होतं? तर आंबेजोगाई शहराचं प्राचीन नाव होतं पहा, जयंतीनगर. आंबेजोगाई शहराचं निजामशाहीतील नाव काय होतं? आंबेजोगाईतील निजामशाहीचं नाव काय होतं? मोमिनाबाद होतं पहा, लक्षात ठेवा, मोमिनाबाद. नेक्स्ट आहे मित्रांनो, आंबेजोगाई शहरामध्ये असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं काय नाव आहे? तर काय नाव आहे मित्रांनो? स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय. ऑप्शन क्रमांक अ आपलं बरोबर उत्तर आहे पहा. दासोपंताची टिंबटिंब साहित्य कृती प्रसिद्ध आहे. तर कोणती पहा या ठिकाणी? चोपडी पसोडी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा, लक्षात ठेवा, चोपडी पासोडी. थारूर नगरपालिकेची स्थापना कोणत्या साली झाली? तर 1953 मध्ये मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब. धारूर तालुक्यामध्ये धारूर तालुक्याचा समावेश कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये होतो? तर माजलगाव मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक क, माजलगाव. धारूर या ठिकाणी टिंबटिंब स्थानिक स्वराज्य संस्था कार्यरत आहे. तर पहा, नगरपालिका याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, नगरपालिका. समजलं? नेक्स्ट मित्रांनो, धारूर या ठिकाणी टिंबटिंब व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये चालतो. कोणता व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये चालतो? तर खवा. लक्षात ठेवायचं आहे पहा, खवा. नेक्स्ट आहे पहा, धारूर या ठिकाणच्या किल्ल्यांचं बांधकाम टिंबटिंब यांनी केलं. तो कोणी केलं पहा? किश्वर खान यांनी केलं पहा, लक्षात ठेवायचं आहे. बीड जिल्ह्यामध्ये कोणती नवीन रेल्वे मार्ग चालू झालेला आहे? तर अहमदनगर आष्टी हा चालू झालेला आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, आष्टी या ठिकाणी टिंबटिंब प्रशासकीय यंत्रणा अस्तित्वामध्ये आहे. आष्टी या ठिकाणी तर ग्रामपंचायत आहे पहा, ऑप्शन क्रमांक 4, ग्रामपंचायत. पुढचा प्रश्न मित्रांनो, बीड जिल्ह्यामधील सर्वात जास्त दुष्काळाचा झळा
सहन करणारा तालुका म्हणून कोणता तालुका या ठिकाणी ओळखला जातो? तर आष्टी तालुका. ऑप्शन क्रमांक अ, आष्टी तालुका. नेक्स्ट आहे मित्रांनो, स्वतंत्र सेनानी धर्माजी प्रतापराव गर्जे या थोर व्यक्तीचं वास्तव्य असलेला हातोला गाव हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक ब, आष्टी याचं योग्य उत्तर आहे. पहा, लक्षात ठेवायचं आहे आष्टी. आष्टी तालुक्यामधील कोणत्या गावास निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर मित्रांनो, कानडी खुर्द मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक कानडी खुर्द. आष्टी तालुक्यामधील कोणत्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी आहे? सांगा पटकन, खूप महत्वाचा प्रश्न आहे. तो ऑप्शन क्रमांक क, सावरगाव मित्रांनो आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट हे पहा, मराठीमधील विवेक सिंधू हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला आहे. तर बघा, संत कवी मुकुंदराज याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक अ, संत कवी मुकुंदराज. संत एकनाथ महाराजांचं समकालीन संत कवी म्हणून कोणाला ओळखण्यात येतं? तर संत कवी दासोपंत याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ब, संत कवी दासोपंत. दासो दिगंबर देशपांडे उर्फ दासोपंत यांनी टिंबटिंब या टोपण नावाने लेखन केलं आहे. तर बघा, दिगंबरा नुचर याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक क, दिगंबरा नुचर. नेक्स्ट हे पहा, कवी दासोपंतांनी कापडावरती जी चित्रलेखन कृती साकारली आहे त्यास टिंबटिंब म्हटलं जातं. तर काय म्हटलं जातं मित्रांनो? पासोडी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पासोडी. परमरहस्य हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक ड, श्री मन्मथ स्वामी. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक ड, श्री मन्मथ स्वामी. नेक्स्ट हे पहा, श्री मन्मथ स्वामी यांची टिंबटिंब ही साहित्य रचना प्रसिद्ध आहे. तर कोणती मित्रांनो? अष्टके. ऑप्शन क्रमांक क, अष्टके याचं काय? पहा, योग्य उत्तर आहे. पहा, संत भगवान बाबा महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? खूप महत्वाचा प्रश्न आहे. पहा, भगवान बाबा कोणत्या ठिकाणी झाला मित्रांनो? सावरगाव या ठिकाणी झाला. लक्षात ठेवायचं आहे, सावरगाव. हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला आहे. तर स्वामी रामानंद तीर्थ. ऑप्शन क्रमांक क, स्वामी रामानंद तीर्थ. बीड जिल्ह्यामधील उत्कृष्ट पत्रकार इतिहास संशोधक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर बघा, सदाशिव गर्गे यांना ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक ब. बीड जिल्ह्यामधील राष्ट्रीय ख्यातीप्राप्त पखातवादक म्हणून कोणी कार्य केलं आहे? पखातवादक. तर मित्रांनो, कोणी केलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक क, शंकरबापू आपेगावकर हे याचं योग्य उत्तर आहे. पहा, ऑप्शन क्रमांक क. खालीलपैकी टिंबटिंब यांना बीडचा छोटा सुभाष असं म्हटलं जातं. तर बघा, श्रीनिवास खांत याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक अ. बीड जिल्ह्याचा दक्षिण मध्य भागाला टिंबटिंब असे म्हणतात. तर काय म्हणतात मित्रांनो? ऑप्शन क्रमांक मांजरथडी असं म्हणतात. लक्षात ठेवा, मांजरथडी. मांजरसुंब्याहून बीडकडे जाताना कोणता घाट लागतो? तर कोणता घाट लागतो मित्रांनो? पाली घाट लागतो. ऑप्शन क्रमांक ब, पाली. पुढचा प्रश्न मित्रांनो, बीड जिल्ह्यातील टिंबटिंब गावचे चामड्याचे बुटले प्रसिद्ध आहेत. बुदले, बुदले या ठिकाणी शब्द आहे बघा, बुधले. बुथले नाही, बुधले. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक क, छागल. पितळेच्या भांड्यासाठी बीड जिल्ह्यातील कोणतं गाव प्रसिद्ध आहे? पितळेच्या भांड्यासाठी तर अमळनेर पाटोदा हे गाव प्रसिद्ध आहे. पहा, बीड जिल्ह्यामधील हे गाव प्राचीनकालीन आडासाठी प्रसिद्ध आहे. तर कोणतं? बघा मित्रांनो, नागनाथ मानूर हे गाव मित्रांनो काय पहा, प्राचीनकालीन आडासाठी प्रसिद्ध आहे. पहा, थारूर किल्ल्यास टिंबटिंब या नावाने सुद्धा ओळखण्यात येतं. तर काय बघा, फतेहाबाद. ऑप्शन क्रमांक क, फतेहाबाद. नेक्स्ट हे पहा, बीड जिल्ह्यामधील टिंबटिंब हे थंड हवेचे ठिकाणी. तर कोणतं आहे? चिंचोली पाटोदा. लक्षात ठेवा, हे काय पहा, थंड हवेचे ठिकाणी. पहा, माजलगाव धरण कोणत्या प्रकल्पाचा एक भाग आहे? तर जायकवाडी प्रकल्पाचा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. पहा, मानवलोक या संस्थेचं मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? तर आंबेजोगाई मित्रांनो, ऑप्शन क्रमांक क आपलं योग्य उत्तर आहे. चला, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये दूरदर्शनचं उच्च शक्ती प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? द्या उत्तर. कुठे? आंबेजोगाई या ठिकाणी. पहा, मानवलोक या संस्थेची स्थापना टिंबटिंब यांनी केली. तर बघा, द्वारकादास लोही हे काय पाहायचं योग्य उत्तर आहे. बीड जिल्ह्यातील त्वरिता देवीचं मंदिर कोणत्या ठिकाणी आहे?
तर ऑप्शन क्रमांक ब, तलवाडा तालुका गेवराई या ठिकाणी पहा. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी बीड जिल्ह्याने किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे पहा. तर 3.47% क्षेत्र या ठिकाणी व्यापलेले आहे पहा. ऑप्शन क्रमांक ब. मांजरा धरणाची उंची किती मीटर आहे पहा. मांजरा धरणाची उंची तर 30.20 मीटर आहे पहा. लक्षात ठेवा 30.20 मीटर. ऑप्शन क्रमांक क. आंबेजोगाई शहराचा RTO क्रमांक किती आहे. तर MH44. लक्षात ठेवा मित्रांनो MH44. नेकनूर परिसरामध्ये प्रसिद्ध आंब्याची जात कोणती आहे. तर बघा काला पहाड. ऑप्शन क्रमांक अ. काला पहाड हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे पहा, बीड जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका कोणता आहे. तर बीडच आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो, बीड जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तालुका कोणता आहे. तर वडवणी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ब. वडवणी. तो पाहिला असेल तर आता बघा लगेच फोनपेमध्ये जा आणि ₹249 या नंबरला तुम्ही पेमेंट करा. लगेच त्याचा स्क्रीनशॉट या नंबरला पाठवून द्या. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये पाठवून देईल. कारण की वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी PDF खूप महत्त्वाचे आहेत पहा. आत्ता झालेले जे काही पोलीस पाटलाचे पेपर आहेत बघा, आता जिल्ह्यामध्ये झालेले त्यामध्ये बरेच प्रश्न आपल्या PDF मधून आले होते. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहे, PDF घ्यायचे आहेत. वेळ वाया घालू नका मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्या हातामध्ये पस्तावा राहील. जास्त काही सांगत नाही. फोनपेमध्ये लवकर जा. लवकरात लवकर का तुम्हाला 1 वर्षाच्या चालू घडामोडी त्याचसोबत बघा जे काही महत्त्वाचे विषय आहेत पहा. आपलं विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, डिटेल बघा या ठिकाणी PDF मिळणार आहेत पहा. रोज 1000 जर टार्गेट ठेवलं तर 10 दिवसामध्ये बघा या ठिकाणी आपल्याला सगळं वाचून होतील. तुम्ही जास्तच वाचणार पहा आणि 10 दिवसा म्हणजे आपल्याकडे कमी वेळ आहे पहा. कमी वेळेमध्ये कमीत कमी बघा 2-3 वेळेस जरी रिव्हिजन झाली तर चांगला स्कोर आपला येऊ शकतो आणि फायनल लिस्टला आपलं तुमचं ड्रीम कंप्लीट होऊ शकतं पहा. आपल्या गावातल्या गावामध्ये जॉब आहे बघा, ही संधी सोडू नका. कारण की वारंवार अशी संधी येत नसते पहा. बरोबर आहे की नाही. त्यामुळे या संधीचं सोनं करा. गावातल्या गावामध्ये आपल्याला चांगलं मानधन सुद्धा मिळणार आहे पहा. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर पेमेंट करा. ₹249 आपले कुठेही खर्च होतात. 9325230840 हा नंबर आहे. यावर तुम्ही नक्की या ठिकाणी पेमेंट करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा आणि लगेच सगळ्या PDF पाठवून देईल. त्यासोबत जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुप टाकलेला आहे पहा लिंक, तो सुद्धा तुम्ही जॉइन करून घ्या.